शेतकरी बंधू आणि भगिनींनो, गेले 5-6 महिने झाले कांद्याचे बाजारभाव प्रचंड प्रमाणात घसरले आहे. कांद्याला करोडोवर असा बाजारभाव मिळत आहे. अशी परिस्थिती असताना या सरकारने कांद्यावर निर्यातबंदी टाकली. त्याचप्रमाणे शेतकऱ्याच्या बऱ्याचशा मालावरती निर्यातबंदी टाकली. हे काही योग्य नाही आणि म्हणून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी कांद्याचं आंदोलन छेडण्यात येत आहे. गेले वर्षभरापासून त्याचप्रमाणे 2014 पासून तर आज तागायतपर्यंत या सरकारने शेतकऱ्याच्या कुठल्याही मालाला बाजारभाव दिलेला नाही. याच्या निषेधार्थ या ठिकाणी हा मोर्चा आपण सर्व शेतकऱ्यांनी आयोजित केलेला आहे. तुम्ही अवलोकन करा शेतकरी बांधवांनो आणि भगिनींनो, 2014च्या पूर्वीचे दिवस कसे होते आणि 2014च्या नंतरचे आज तागायतपर्यंत दिवस कसे आहेत. मी कुठल्याही सरकारला नाव ठेवणार नाही, त्याचप्रमाणे कुठल्याही सरकारचं समर्थन अजिबात करणार नाही. परंतु आपल्याला माहित आहे 2014 पूर्वी खत औषधे बी बियाणं जे काही शेतीला लागणारे अवजार यांचे बाजारभाव कशा प्रकारे होते आणि आताचे कशा प्रकारे आहे तुम्हाला मी सांगतो. शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला मी सांगतो शिवाजी महाराजांनी काय सांगितलं. छत्रपती शिवाजी महाराजांनी शेतकऱ्याची काडी सुद्धा गहाण ठेवायची नाही, शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावायचा नाही, अशा प्रकारची सूचना छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाला दिली होती. आणि हे सरकार बघा काय शेतकरी राजा आहे. अहो शेतकरी भिकारी झाला तर राजाचा काय विषय घेऊन राहिले. अशा प्रकारचं या ठिकाणी संयोजकाकडून मला खूप अशी येते. अतुल शेठ बेडके या ठिकाणी उपस्थित झाले, सूरज वांगी या ठिकाणी उपस्थित झाले. ते सर्व आपल्या शेतकऱ्यांचे संवाद आहे ते बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.